श्लोक 22. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. अर्थ, जो सहज प्राप्त झालेल्या वस्तूने संतुष्ट, सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त, ईर्ष्याहीन आणि सिद्धी असिद्धीच्या विषयी समबुद्धी ठेवणारा असतो, तो कर्म करूनही बद्ध होत नाही. विवरण. मागील श्लोकात अपरिग्रह आणि यतचित्तात्मा म्हणजे काय ते सांगितले. या श्लोकात कोणतेही कर्म करून जो बंधनात पडत नाही व असे बंधमुक्त केव्हा होता येते ते सांगितले आहे. जो यदृच्छेने म्हणजे नियती किंवा निसर्ग यांचे द्वारा आपण काही न करता जे मिळेल त्यात संतुष्ट राहतो. निसर्गात आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होत असतात. त्यापेक्षा अधिकची हाव तो धरत नाही आणि ते मिळवण्याची वेगळी विशेष खटपटसुद्धा तो करत नाही. त्यामुळे नवीन कर्मे निर्माण होऊन त्याची फळे त्याला भोगावी लागत नाहीत. यदृच्छेने जे मिळेल ते त्याच्या पूर्वकर्माचे फळ असते. त्यामध्ये तो कोणतीही तक्रार न करता आनंदात अगदी संतुष्ट राहतो. आपण सामान्य लोक मात्र छोट्या छोट्या गोष्टींची सतत तक्रार आणि कुरकुर करत राहतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं, अहो यंदा काय थंडी पडली आहे, पाऊस खूपच पडला हो, अहो काय सांगायचं, यंदा पाऊसच पडला नाही, किंवा यंदासारखा उन्हाळा कधी पाहिलाच नाही. निसर्ग दत्त गोष्टीबद्दल किंवा जे मिळाले ते चांगले नाही, किंवा खूप कमी मिळाले, किंवा नको इतके झाले, त्याचा चांगला परिणाम झाला नाही, असं आणि अशा कितीतरी गोष्टींबद्दल आपण सतत तक्रार करत राहतो. किंवा आपल्यापेक्षा इतरांना कितीतरी जास्त मिळते. खरे तर आपल्या मनात असेही येते की त्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्त मिळाले आणि माझी पात्रता त्याचेपेक्षा खूप जास्त आहे, पण बघा ना मला काहीच मिळत नाही. असे आणि अशा प्रकारचे सतत कुठल्या तरी गोष्टीचे विचार आपल्या मनात येतात आणि आपण त्याबाबत सारखी तक्रार करीत राहतो. मग जास्त मिळवण्याची खटपट करतो, हाव बाळगतो. माणसाला कितीही मिळाले तरी त्याला अजून काहीतरी नेहमीच हवेच असते आणि ही असमाधानी वृत्ती माणसाला बंधनकारक होते. ती माणसाला पाप करायला सुद्धा प्रसंगी प्रवृत्त होते. जे करू नये ते त्याचेकडून केले जाते. मात्र बंधमुक्त कर्मयोगी ठेविले अनंत तैसेची राहतो आणि त्याचे मनही नेहमीच संतुष्ट असते. आपल्याला शाळेत असताना एक सुभाषित शिकवलं होतं. ते असं आहे की सर्पहा पिबंती पवनम नच दुर्बलास्ते शुष्कै तृणै वनगजा बलिनो भवन्ति कंदैर फलै मुनिजन गमयन्ति कालम संतोष एव पुरुषस्य परनिधानम. अर्थ सांगत नाही आहे, कारण आपल्याला सगळ्यांना ह्याचा अर्थ माहीत आहे असं मी गृहीत धरलं आहे. द्वंद्वातीतो विमत्सराः, द्वंद्वाचे पलीकडे जाणे, द्वंद्वमुक्त असणे. विचार केला तर जगाची उत्पत्ती द्वंद्वातून झालेली आहे. शिवापासून शक्ती निर्माण झाली तेव्हाच पहिले द्वंद्व निर्माण झाले आणि यातूनच जगाचे अस्तित्व निर्माण झाले. त्यामुळेच जगात अनेक प्रकारची द्वंद्वे उत्पन्न झाली आहेत. स्थिती गती, उंच खोल, प्रकाश अंधार, गरम गार, सुख दुःख, स्त्री पुरुष इत्यादी किंवा याचे पलीकडे गेलेला तो कोणत्याच बंधनात पडत नाही. अर्थात द्वंद्वातीत होणे हे फार कठीण आहे, कारण अहम ब्रह्मास्मी ही स्थिती प्राप्त झाली तरच हे शक्य असते. मग अशांचे हातून पापपुण्यादी गोष्टी घडत नाहीत आणि ते मुक्त राहतात. कर्ममुक्त व्हायला मत्सर शून्य असायला हवे, पण तो तर जगात सर्वत्रच भरलेला आहे. तो व मी वेगळा आहे, हा माझा आहे, हा माझा नाही, या भावनेतून मत्सर निर्माण होतो. विशेष करून ऐहिक गोष्टी, प्रापंचिक गोष्टी इत्यादी बाबतीत हा प्रकर्षाने दिसून येतो. द्वंद्व गेले म्हणजे मी तूपणा संपतो, मग मत्सर उरत नाही. समसिद्धा वसिद्धौच,
यश अपयश यामध्ये मनाचा समतोल राखता यायला हवा. म्हणजेच यशाने आनंदाने फुगून न जाता किंवा अपयशाने दुःखी न होता, निराश न होता किंवा खचून न जाता त्याचा शांतपणे स्वीकार करता यायला हवा. म्हणजे सुखदुःखांचे द्वंद्व संपविता येते. थोडक्यात विश्वची माझे घर अशा वृत्तीवर मन स्थिर करणे आणि जेणेकरून तो कर्म करूनही मुक्त राहतो. इथे थांबूया.